असा आहे. संत बहिणाबाईंच्या अभंगाने आपण विषयाला सुरुवात करूया. संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत. भजन करा सावकाश तुका झाला से कळस. संत बहिणाबाई यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना कळसास पोचविले आणि वारकरी पंथाचे हे देऊळ उभारले. चला मूळ विषयाला आपण सुरुवात करूया. मराठी साहित्याच्या प्रांगणामध्ये आपल्याला संत साहित्य, पंत साहित्य, तंत साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि जागतिकीकरणाचे साहित्य असे साहित्याचे प्रवाह आपल्याला दिसून येतात. मुळात हे प्रवाह जे सुरू झाले ते आपले इप्सित ध्येय साध्य करण्याच्याच उद्दिष्टाने समोर आले आणि त्यांनी आपले उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी धडपड केली. याला संत साहित्य देखील अपवाद नाही. हे जे साहित्य प्रवाह आपण पाहिले, हे प्रवाह कुठून आले तर हे समाजातून आलेले प्रवाह आहेत. कारण साहित्य आणि समाज यांचा परस्पर संबंध असतो. साहित्य हा समाजाचा आरसाच असतो आणि वारसा देखील असतो. संत साहित्य हे मराठी साहित्याच्या प्रांगणात उदयास आलेलं पहिलं असं साहित्य प्रवाह आहे. पहिला असा साहित्य प्रवाह आहे. या संतांची भूमिका ही ईश्वराचे गुणगान वर्णन करणे हीच राहिलेली आहे. यामध्ये नवविधा भक्ती, या नवविधा भक्तीच्या माध्यमातून, त्यांच्या अभंगातून, ओवीमधून विठ्ठलाच्या दर्शनाची आस, त्याच्या भेटीची उत्सुकता, उत्कंठा, मनाची झालेली व्याकुळता संतांनी आर्ततेनं मांडलेली आहे. पंथ हा कोणताही असो, महानुभाव पंथ असू दे किंवा वारकरी पंथ असू दे, संतांची भूमिका ही ईश्वर गुणगान वर्णन करणे आणि ईश्वराचं दर्शन झाल्यानंतर या जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होणे म्हणजे मोक्ष मिळणे हीच राहिलेली आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. यामध्ये आपल्याला अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर आद्यकवी मुकुंदराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव, एकनाथ, तुकाराम, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, नरहरी सोनार, दासोपंत, रामदास स्वामी, विसोबा खेचर, चोखामेळा, सेनान हवी, या सर्व संतांनी म्हणजे पुरुष संतांनी जे लेखन केलं ते ईश्वर गुणगान वर्णनासाठीच केलं. तर स्त्री संतांमध्ये आद्य कवयित्री महदंबा, वेणाबाई, जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, निर्मळा, संत बहिणाबाई, याही स्त्री संतांची भूमिका ही ईश्वर गुणगान वर्णन करणे हीच राहिलेली आहे. ज्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे गीतेवरील भाष्य, ज्याला भावार्थ दीपिका असं संबोधलं जातं, त्यालाच टीका
समीक्षा असं देखील म्हणतात. हिंदीमध्ये आलोचना, इंग्रजीमध्ये क्रिटिसिझम असा शब्दप्रयोग केला जातो. त्या ज्ञानदेवांना देखील ईश्वराच्या भेटीची आस लागलेली होती. जसं पूर्वीच्या काळामध्ये सासरवाशीण स्त्री माहेरचं कुणीतरी माणूस यावं आपल्या भेटीला अशी इच्छा कायम बाळगत असायची. आणि मग तिच्या मनामध्ये शुभ संकेत होते. ते म्हणजे झाडावरचा बसलेला फांदीवरचा कावळा जर ओरडायला लागला तर तिला वाटायचं नक्कीच माझ्या माहेरचं माणूस येणार आहे आणि ती सुखावून जायची. तोच धागा, तीच भूमिका पकडून ज्ञानदेवांनी विरहिणीची रचना केलेली आहे. कारण पंढरीराया, विठ्ठल, केशव, माधव आपल्या भेटीला कधी येईल अशी त्यांना ही आस लागलेली होती. म्हणून विरहिणीच्या माध्यमातून ते म्हणतात, पहिले तो गे काऊ कोकता आहे, उड उड रे काऊ तुझे सोन्याने मढवीन मी पाऊ, शकून गे माये सांगताये पाहुणा पंढरीराया घरी कै. हे आर्ततेने विरहिणीची केलेली त्यांनी रचना, म्हणजेच ईश्वराच्या भेटीसाठी त्यांचं मन आतुर झालेलं होतं. आणि ही आतुरता आर्ततेने विरहिणीच्या माध्यमातून त्यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. अशीच आस, अशीच उत्कंठा तुकाराम महाराजांना देखील लागलेली होती. काय म्हणतात तुकाराम महाराज? 2 उदाहरणं देतात, आपल्याला दृष्टांत देतात. काय म्हणतात? कन्या सासुरेसी जाये मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा, जलविना मासोळी तैसा तुका तळमळी. सासरी जाणारी स्त्री आणि मासोळी हे 2 उदाहरणं देऊन विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस त्यांनी आपल्या अभंगातून व्यक्त केलेली आहे. तुम्हाला भेट, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही जिवंत, असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर झाले, तुकाराम झाले, दोघांना सुद्धा ईश्वराच्या भेटीची आस लागली होती. त्यानंतर चोखामेळांनी काय म्हटलं आपल्या अभंगाच्या माध्यमातून? बघा काय म्हणतात. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा. ऊस कसा आहे? वाकडा तिकडा. डोंगा म्हणजे वाकडा तिकडा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललास वरलिया रंगा. मग ते उदाहरण देतात, दृष्टांत देतात. काय म्हणतात? नदी डोंगी. नदी कशी आहे? वाकडी तिकडी. नदी डोंगी परी जल नोहे डोंगे. पाणी, जल पाणी. जल म्हणजे पाणी, ते म्हणजे जीवन, अमृत, जीवनदान देणार. अजून 3रं उदाहरण देतात. काय म्हणतात? कवान डोंगी तीर नोहे डोंगा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललास वरलिया रंगा. नदी डोंगी परी जल नोहे डोंगे, कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा. मग तसंच मी जातीनं हीन आहे, म्हणून माझी जी भक्ती आहे तुझ्या प्रती ती मात्र पवित्र आहे. माझा भाव जो आहे तो माझा पवित्र आहे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, असं ते आपल्याला म्हणताना दिसून येतात. कारण चोखोबाला सुद्धा ईश्वराच्या भेटीची आस लागली होती. आणि आपण हीन जन्माला आल्याचं दुःख होतं त्यांना. आणि पण माझं प्रेम, माझी भक्ती ही मात्र पवित्र आहे, असं ते ईश्वराला आळवणी करताना सांगतात आहे. मग रामदास स्वामींनी रचना केली मनाच्या श्लोकांची.
त्या काळामध्ये भिक्षा मागायला सगळे शिष्यगण जायचे आणि प्रत्येक घरापुढे जाऊन काय म्हणायचे, भिक्षा आण दे माई. आणि मग ती बाई भिक्षा घेऊन यायची. तोपर्यंत शिष्यगण हे श्लोक म्हणायचे. ती बाई थांबायची, भिक्षा द्यायची, थांबायची आणि मग घरात जायची. काय म्हणतात बघा रामदास स्वामी, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मणी म्हणजे बघा, प्रभाते मणी म्हणजे नामस्मरणालय, नवविध भक्तीतला एक प्रकार. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, राम चिंतित जावा. पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सोडू नये तो. जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. मनाची श्लोक, नामस्मरण, अजून मनाचे श्लोक एक संस्कार. आणि बघा कुठून ज्ञानदेवांनी पसायदानाच्या माध्यमातून, विरहीच्या माध्यमातून काय केलं, तर विरहिणीच्या माध्यमातून ईश्वर भेटीची लागलेली तळमळ, पसायदानाच्या माध्यमातून सगळ्यांचं चांगलं व्हावं ही भूमिका. तुकारामांनाही ईश्वराच्या भेटीची आस. आणि मनाचे श्लोक, मनाला केलेला बोध, संस्कार, नवविधा भक्तीतलं नामस्मरण. थोडक्यात सांगायचे झाल्यास या सगळ्या संतांची भूमिका ही चोखामेळा. पुन्हा या सगळ्यांच्या भेटीची आर्तता, त्यांच्या लिखाणाची भूमिका ही ईश्वर गुणगान वर्णन करणं, त्यांना आपल्याला भेट देणं हीच राहिलेली आहे. यानंतर पुढच्या भागामध्ये आपण बघूया श्री संतांची लेखनाची भूमिका. धन्यवाद.